नमस्कार. आपल्या धाराशिव जिल्ह्यातील 6 मंडळांच्या निधीच्या बाबतीमध्ये मला अपडेट द्यायचा होता. आपल्याला आठवत असेल की साधारण 232 कोटी रुपये खरीप 2022चे आपल्याला उपलब्ध झाले. परंतु 6 मंडळांना निधी देता आला नाही, कारण 50 कोटी रुपये कमी पडत होते. हे पैसे राज्य सरकारकडनं घ्यायचे होते, कारण 110% जी काही रक्कम भरली गेली होती हप्त्याच्या स्वरूपात, त्यापेक्षा ही रक्कम अधिकची होती. तर हे 50 कोटी रुपये आपल्या धाराशिवचे आणि इतर जिल्ह्यातील राज्यातले सगळे मिळून 231 कोटी रुपये याच्यासाठी आपण पाठपुरावा करत होतो. याचा शासन निर्णय आत्ताच थोड्या वेळापूर्वी निर्गमित झालाय. रोज आपण पाठपुरावा करत होतो. 2 दिवसापूर्वी आपले आदरणीय उपमुख्यमंत्री अ, अजित पवार साहेबांच्या स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. त्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर मग काल कृषी सचिवांकडे आपण पाठपुरावा केला, त्यांची स्वाक्षरी झाली आणि आज शासन निर्णय निर्गमित झालाय. आता हे 50 कोटी रुपये आपल्या जिल्ह्याचे आणि पूर्ण राज्याचे म्हटलं तर 231 कोटी रुपये वितरित करण्याचा शासन निर्णय झालाय. हे पैसे शासनाकडनं कृषी आयुक्तांकडे जातील, त्यांच्याकडनं EIC कडे जातील, विमा कंपनीकडे, आणि विमा कंपनीच्या माध्यमातून मग तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे 6 मंडळ आपले शिल्लक राहिले होते, त्या 6 मंडळातल्या शेतकऱ्यांना हे पैसे वितरित होतील. पुढच्या आठवड्यात लवकरात लवकर खात्यावरती पैसे उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी स्वाभाविकच आहे की माझं पूर्ण लक्ष राहील. दुसरी बाब आपल्याला सांगायची होती ती म्हणजे आपल्या जिल्ह्यातील 3 सर्कल, धाराशिव, लोहारा आणि वाशी, या 3 सर्कलना दुष्काळी अनुदान हे उपलब्ध होणार आहे, कारण ते निकषात बसत होते केंद्राच्या. इतर तालुक्यांच्या बाबतीमध्ये ते निकषात बसत नसल्यामुळे काही सवलती उपलब्ध झालेल्या आहेत. त्या बाबतीतला GR आपल्यापर्यंत पोहोचला असणार आहे. बाकी इतर जे काही आपले विम्याचे मुद्दे आहेत ते सध्या माननीय उच्च न्यायालयामध्ये 2 मॅटर्स चालू आहेत, 2020चे आणि 21चे, आणि अंदाजे 500 कोटी रुपये हे पुढच्या काही महिन्यामध्ये आपल्याला मिळवून देण्यासाठी आमचे नियोजनबद्ध प्रयत्न चालू आहेत. हे देखील आपल्यापर्यंत मला पोहोचवायचं होतं. तर समअप करायचं म्हटलं तर हे 50 कोटी रुपये आमचा GR आज निघालाय आणि पुढच्या आठवड्यामध्ये प्रत्यक्षात आपल्याला खात्यावरती पैसे उपलब्ध होतील. या अनुषंगाने आमचं काम चाललंय. ही माहिती आपल्यापर्यंत मला पोहोचवायची होती. धन्यवाद.